अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गेल्या काही दिवसांपासून कागल तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या दमदार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पाणी आता पात्राबाहेर पडण्याच्या मार्गावर असून या पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गामध्ये शेवटी समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। यंदा पावसाने सुरुवातीला प्रदीर्घ दडी मारल्यामुळे कागल तालुक्यातील अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचं गडद संकट निर्माण झालं होतं। यामुळे बळीराजा अत्यंत चिंतेने ग्रासला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि दमदार पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना नवजीवन मिळालं आहे। हे हवामान पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। शासकीय योजनांना प्रतिसाद पावसाने वेळेत पुनरागमन केल्यामुळे थांबलेली शेतीची कामं आता युद्धपातळीवर सुरू झाली आहेत। खते, बियाणे आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। यासोबतच शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत बियाणांचा लाभ घेण्यासाठी विविध शासकीय केंद्रांवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याचं चित्र आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वेदगंगा नदीला पूर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। संभाव्य पूरस्थितीची पाहता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तसेच नदीपात्रात न उतरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। एकूणच पावसाच्या या दमदार बॅटिंगमुळे कागल तालुक्यातील बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून संपूर्ण परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।